भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग. खराची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी सखोल चौकशी. खराच्या कार्यालयाचीही सलग 3ऱ्या दिवशी एसआयटी आणि फॉरेन्सिककडून तपासणी. भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल. महिलेच्या लैंगिक शोषणासह व्यावसायिकाच्या फसवणुकीचा गुन्हा. आतापर्यंत खरात विरोधात एकूण 10 गुन्हे. अशोक खरात प्रकरणात मोठा आर्थिक धागा समोर. हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाला नेटवर्कचा वापर केल्याचा संशय. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण झाल्याचे संकेत. अशोक खरात प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तब्बल 74हून अधिक गुन्हे दाखल. सातपूर परिसरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वॉलमन ग्रुपवर ही कारवाई. रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा. खराच्या गैरकृत्याशी माझा संबंध नाही, राजीनामा देताना चाकणकरांचा दावा. वसईतील वादग्रस्त बुवा. ऋषिकेश वैद्याला पिंपरीतून अटक. स्वतः शंकराचा अवतार, तू माझी पार्वती असं सांगून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप. वैद्याला आज कोर्टात हजर केलं जाणार. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिकेमधील युद्धाला 1 महिना पूर्ण. महिनाभरानंतरही युद्धाचा भडका कायम. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले. युद्धात आतापर्यंत 2,500 लोकांचा मृत्यू. इस्रायलचा इराणवर भीषण हल्ला. अणुकेंद्र केली लक्ष्य. हल्ल्यामुळे इराणच्या अणु क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. युद्ध अधिक तीव्र करण्याचा इस्रायलचा इशारा. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी. हल्ल्यात घरांचं मोठं नुकसान. 1 एप्रिलपासून रशिया पेट्रोल निर्यातीवर बंदी घालणार. बंदी 31 जुलैपर्यंत राहण्याची शक्यता. इंधनाची टंचाई टाळण्यासाठी रशियाचं पाऊल. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा चीनच्या जहाजांचा प्रयत्न फसला. 2 चीनी जहाजे अर्ध्या वाटेतूनच परत फिरली. इराणनं सुरक्षित मार्गाचं आश्वासन देऊनही जहाजांना फिरावं लागतंय मागे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात इंधनाचा तुटवडा. अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेल संपलं. बुलढाण्यात पोलिसांच्या उपस्थितीत विक्री. संभाजीनगरात दुचाकींमधून पेट्रोलची चोरी. राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन. गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानं 22 वर्षीय विवाहित तरुणीसह 7 महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना. रक्तस्राव झाल्यानं तरुणीचा दुर्दैवी मृत्यू. दिल्लीत इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं लँडिंग. दिल्ली विमानतळावर आणीबाणी घोषित. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित. आजपासून रंगणार आयपीएलचा थरार. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध हैदराबादचा पहिला सामना. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 10ही संघांचे कर्णधार भारतीय खेळाडू.